विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आता आपण आपला स्वतःचा ब्लॉग कशा पद्धतीने तयार करायचा हे आपण पाहणार आहोत। सर्वप्रथम तुम्ही Google Chrome नावाचा वेब ब्राउझर ओपन करा आणि त्यामध्ये ब्लॉगर BLOGGER असं टाईप करा आणि एंटर करा। ब्लॉगर असं टाईप केल्यानंतर या ठिकाणी blogger.com नावाची एक वेबसाईट तुम्हाला सर्वप्रथम दिसेल। या ठिकाणी साइन इन, क्रिएट युअर ब्लॉग, क्रिएट अ युनिक अँड ब्युटिफुल ब्लॉग असे काही ऑप्शन दिसतात ते। तर आपण blogger.com नावाची वेबसाईट आपण ओपन करूया। या ठिकाणी तुम्ही त्याचा URL पाहू शकता www.blogger.com। या वेबसाईटवरती आपण आपला स्वतःचा ब्लॉग तयार करू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही काही सेलिब्रिटीज, काही ॲक्टर, हिरो, हिरोईन, काही क्रिकेटर असे जे सेलिब्रिटी आहेत अशा प्रत्येक व्यक्तीचा ब्लॉग असतो आणि तुम्हीही स्वतःचा ब्लॉग तयार करू शकता। तुमच्याकडे असलेलं ज्ञान, तुमच्याकडे असलेली क्रिएटिव्हिटी, तुमच्या असलेल्या कविता, तुमच्याकडे जे काही कंटेंट आहे ते तुम्ही तुमच्या ब्लॉगवरती मोफत पोस्ट करू शकता आणि तुमचे फॅन वाढवू शकता। आज आपण पाहूया ब्लॉग कशा पद्धतीने तयार करायचा आहे। या ठिकाणी ब्लॉगरची एक सिम्बॉल चिन्ह या ठिकाणी आपण पाहू शकता। इथे लिहिलेलं आहे पब्लिश युअर पॅशन्स युअर वे, क्रिएट अ युनिक अँड ब्युटिफुल ब्लॉग इझिली। या ठिकाणी तुम्ही दररोज कंटेंट्स टाकू शकता। आज आपण पाहूया ब्लॉग कशा पद्धतीने तयार करायचा आहे। ब्लॉग तयार करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला साइन इन करणं गरजेचं आहे। आयदर तुम्ही साइन इन करा किंवा या ठिकाणी क्रिएट युअर ब्लॉग या मेनूला क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमचा जीमेल अकाउंट जो तुम्ही वापरत असाल, नसेल तर तुम्ही जीमेल अकाउंट तयार करा। या ठिकाणी माझा commercegurupune@gmail नावाचा ईमेल ऑलरेडी आहे, तो ईमेल आपण या ठिकाणी वापरूया। इथे तुम्ही पासवर्ड टाका आणि blogger.com नावाच्या एकदा तुम्ही लॉग इन केलं जीमेल थ्रू, लॉग इन केल्यानंतर क्रिएट करताना या ठिकाणी चूज अ नेम फॉर युअर ब्लॉग असं या ठिकाणी आलेलं आहे। तर दिस इज द टायटल दॅट विल बी डिस्प्लेड ॲट द टॉप ऑफ युअर ब्लॉग। तुम्ही तुमच्या ब्लॉगसाठी काय टायटल देऊ इच्छिता? आता मी कॉमर्स या विषयातला प्राध्यापक असल्यामुळे कॉमर्स गुरु पुणे म्हणून एक यूट्यूब चॅनल आहे। या ठिकाणी मी कॉमर्स गुरु पुणे असं मी टायटल देत आहे। इथे जास्तीत जास्त 100 कॅरेक्टरपर्यंत आपण ब्लॉगला टायटल देऊ शकतो। कॉमर्स गुरु पुणे हे माझ्या ब्लॉगचं टायटल आहे। पुढे जाऊया आपण, नेक्स्ट म्हणूया। इथे तुम्हाला तुमचं ब्लॉगचं URL म्हणजे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, जसं आपलं वेबसाईट असतं, वेबसाईटचं एक वेगळं नाव असतं, या पद्धतीने आपल्याला ब्लॉगसाठी युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर देता येईल। इथे आपण ते टाईप करूया commerceguru.pune.blogspot.com। आता इथे टाईप केल्यानंतर खाली तो दाखवतो दिस ब्लॉग ॲड्रेस इज अवेलेबल। हे ब्लॉग आत्ता अवेलेबल आहे म्हणून या ठिकाणी मी नेक्स्ट असं क्लिक करतो। त्यानंतर हाऊ डू यू वॉन्ट टू नेम डिस्प्ले टू रीडर्स ऑफ युअर ब्लॉग, जे वाचक आहेत, माझे ब्लॉग रीडर आहेत, त्यांच्यासाठी काय दिसायला पाहिजे? तर इथे आपण टाकू कॉमर्स गुरु पुणे। हे माझं युनिक टायटल असेल, तसं तुम्ही तुमचं स्वतःचं नाव, तुमचं आडनाव, तुमचं इनिशियल किंवा तुमचं काही पेट नेम असेल ते तुम्ही टाकू शकता। इथे आपण फिनिश या बटनाला क्लिक करूया। आता तुम्ही पाहू शकता इथे माझा स्वतःचा ब्लॉग तयार झालेला आहे। इथे काही नोटिसेस आहेत, हे नोटिसेस तुम्ही वाचा। मी तात्पुरते हे क्लोज करतो। क्लोज केल्यानंतर इथे कुठल्याही प्रकारचं कंटेंट या ठिकाणी नाही आहे। यापुढे नवीन व्हिडिओमध्ये आपण ब्लॉगवरती पोस्ट कशी क्रिएट करायची आहे
कमेंट्स कसे टाकायचे आहेत, ब्लॉगवरून आपल्याला कशा पद्धतीने पैसे मिळतील, ब्लॉगमध्ये पेजेस कशा पद्धतीने आपल्याला तयार करता येईल, त्याचा थीम कसा बदलता येईल इत्यादी गोष्टी आपण पुढे पाहणार आहोत. आणि हा ब्लॉग ज्या वेळेस एखादा व्यक्ती गुगलमध्ये सर्च करेल त्याला कसा दिसेल यासाठी इथे आपण क्लिक करायचं आहे. व्ह्यू ब्लॉग असा ऑप्शन आहे, व्ह्यू ब्लॉग. तर अशा पद्धतीने तुमचा ब्लॉग दिसणार आहे आणि हा तुमच्या ब्लॉगचा URL आहे, दॅट इज अ युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. तर ब्लॉग आहे commercegurupune.blogspot.com. धन्यवाद. आज आपण पाहिलं आहे ब्लॉग कसा तयार करायचा आहे.